श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त हो, हीच माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रमुख कारण काय आहे? खऱ्या अर्थाने आज वसुबारस आहे. आजपासून दीपावलीच्या उत्सवाला, सणाला आरंभ झालेला आहे. खऱ्या अर्थाने दीपावलीचं महत्त्व किंवा या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने माता लक्ष्मीची सेवा उपासना करावी याबद्दल खरं तर आज आपल्याला सांगणार आहे. प्रामुख्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी काही विशेष उपाय घेऊन आलेलो आहे. हे विशेष उपाय केल्याने नक्कीच माता लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपादृष्टी राहील. त्याचप्रमाणे यावर्षी लक्ष्मीपूजनाबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन कधी करावे, कसे करावे याबद्दल पण माहिती मी आज आपल्याला देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या धनत्रयोदशी आहे. अर्थातच उद्याचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण अर्थातच उद्याच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीचे प्रत्येक घरोघरी आगमन होत असते. माता लक्ष्मी सोन्याच्या पावलाने प्रत्येक घरोघरी येऊन आपल्या भक्तांचं कल्याण करत असते. त्यामुळे माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर राहावी यासाठी विशेष उपासना उद्याच्या दिवशी करायचा आहे. खऱ्या अर्थाने माता लक्ष्मीचं जे यंत्र आहे, ज्याला आपण श्रीयंत्र म्हणतो, हे यंत्र सर्व यंत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. श्रीयंत्राच्या केवळ मात्र दर्शनाने माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपादृष्टी करते. म्हणून सर्व स्वामी भक्तांच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेले जे काही भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, थोडक्यात माझ्या परिवाराचाच एक भाग आहात सर्वजण. त्यामुळे सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांवर माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या लाईव्ह सेवा घेतली जाणार आहे. श्रीयंत्र लाईव्ह सेवा घेतली जाणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेसाठी. उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता धनत्रयोदशी निमित्त श्रीयंत्र सेवा होणार आहे. त्यामुळे आपण या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. या सेवेला लागणारं साहित्य, कशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे, व्हिडिओच्या शेवट मी आपल्याला सर्व माहिती देणार आहे. प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपादृष्टी करतेच. तर आता प्रामुख्याने जे व्यावसायिक बंधू असतील, जे व्यवसाय करतात किंवा अनेक वर्षांपासून व्यवसाय चालू आहे परंतु त्याच्यामध्ये हवी तशी वृद्धी झालेली नसेल, किंवा जे लोक नव्याने व्यवसाय आरंभ करणार आहेत त्यांना घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी असण्याची अत्यंत गरज असते. आणि आपल्याला उत्तम यशप्राप्ती होण्यासाठी आपण कशा पद्धतीने माता लक्ष्मीची उपासना करू शकता. तर धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच उद्या सायंकाळी आपल्याला ही उपासना आरंभ करायची आहे. श्रीयंत्र घरामध्ये असेल तर उत्तमच आहे. नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचं यंत्र असेल, जसं की कुबेर लक्ष्मी यंत्र पण आपल्याला मिळतं, ते यंत्र आणून आपण ती सेवा आरंभ करू शकता. जिथे आपला व्यवसाय आहे तिथे आपल्याला श्रीयंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. आणि व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी धनत्रयोदशीपासून यंत्र असेल, मूर्ती असेल, त्या दिवशी पूजा करून एक विशिष्ट जप सांगणार आहे. त्या जपाचं आपल्याला रोज अनुष्ठान करायचं आहे किंवा जप रोज 108 वेळेला करायचा आहे. जप कोणता असणार आहे तर ओम परमसिद्धी व्यापार वृद्धी नमः. परत एकदा सांगतो, ओम परमसिद्धी व्यापार वृद्धी नमः या मंत्राचा रोज 108 वेळा सायंकाळच्या वेळी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जप करावा. याने माता लक्ष्मीची तसेच कुबेर देवतेची आपल्यावर सदैव कृपादृष्टी प्राप्त होते. अर्थातच माता लक्ष्मी आणि कुबेर देवता हे व्यापाराचे देवता आहेत आणि त्यांची सेवा केल्याने आपला व्यापार नक्कीच वृद्धिंगत होतो. त्याचप्रमाणे अनेक लोकांना आर्थिक संकट वारंवार येत असतात, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसते. त्या लोकांसाठी किंवा लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी एक विशेष जप देणार आहे. तो आपल्याला उद्यापासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून आपल्याला आरंभ करायचा आहे. रोज सकाळी स्नान झाल्यावर
आपल्या देवांची नित्यपूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर उत्तमच आहे, नसेल तर आपण कोणत्याही माळेवर हा जप करू शकता. सर्वप्रथम आपल्याला उद्याच्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये आपलं संपूर्ण नाव घ्यायचं आहे. माता लक्ष्मीकडे आपल्या पूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. अर्थातच माता लक्ष्मी आपल्याला फक्त पैसेच देत नाही, तर ती आपल्याला धन, संपदा, उत्तम आरोग्य, मुलांना विद्या अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये यशप्राप्ती देते आणि आपल्या वास्तूमध्ये सदैव शांतता प्राप्त करून देते. त्यामुळे फक्त पैशांसाठी नाही तर घरामध्ये सुख शांतीसाठी आपण ही उपासना करायची आहे. उपासना कशा पद्धतीने करायची आहे? संकल्प करून सर्व कुटुंबियांचं नाव घेऊन आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचं आहे की ही उपासना आम्ही आजपासून आपली आरंभ करणार आहोत. कमीत कमी 90 दिवसांची आपल्याला ही उपासना करायची आहे. धनत्रयोदशीपासून 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण ही उपासना थांबवू शकता. उपासना काय करायची आहे? तर देवांची पूजा झाल्यावर माता लक्ष्मीची प्रार्थना करून माळ घ्यायची आहे. आपल्याला माळ आपल्या डोळ्यांना लावायची आहे. नंतर ती माळ घेऊन आपण पुढील प्रमाणे मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप कोणता करायचा आहे? ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज नित्यनियमाने 108 वेळा जप करायचा आहे. याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी प्राप्त होईल. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या वास्तूमध्ये सदा सर्वदा सुख शांती प्राप्त होईल. ही उपासना 90 दिवसांची केल्याने याने आपल्याला नक्कीच लाभ होतात. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यावर्षी लक्ष्मीपूजनाबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की लक्ष्मीपूजन नक्की 20 तारखेला करावं की 21 तारखेला करावं. आपण अनेक वर्षांपासून ज्या पंचांगाप्रमाणे चालत आलेलो आहोत, ज्या दिनदर्शिकेप्रमाणे चालत आलेलो आहोत, अर्थातच त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास घेऊन किंवा धर्मग्रंथांच्या सहाय्याने धर्मग्रंथांच्या वचनानुसार आपल्याला दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करण्यासाठी सांगितलेले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मनामध्ये संभ्रम किंवा शंका न ठेवता आपण दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी माता लक्ष्मीचे भक्तिभावाने पूजन करायचे आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांचे प्रश्न येतात, गुरुजी जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि मृत्यू होऊन साधारण 1 वर्ष पूर्ण झालं नसेल तर आम्ही माता लक्ष्मीचं पूजन करू शकतो का? तर शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन साधारण 14 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक सण असतील किंवा उत्सव असतील ते अगदी आपल्याला भक्तिपूर्वक साजरे करता येतात. कारण देवांचे पूजन करण्यासाठी शास्त्राने आपल्याला कोणत्याही प्रकारची मनाई केलेली नाही. फक्त नियम काय आहे? खूप जास्त आपल्याला रोषणाई करायची नसते. त्याचप्रमाणे खूप जास्त गोडधोड घरामध्ये करायचं नसतं. साध्या पद्धतीने देवीला नैवेद्य दाखवून आपण माता लक्ष्मीचं पूजन भक्तिभावाने करू शकता. त्याने आपल्या घरामध्ये सुखशांती प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे आता आपल्याला सांगू इच्छितो आहे, उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीयंत्र लाईव्ह उपासना होणार आहे. या उपासनेसाठी लागणारे साहित्य काय असणार आहे? तर प्रामुख्याने आपल्याकडे श्रीयंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीयंत्र नसेल तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता. मूर्ती नसेल तर फोटोही घेऊ शकता. शक्यतो मूर्ती असावी, कारण आपल्याला श्रीयंत्र किंवा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर त्याच्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीला अत्यंत प्रिय असणारी उपासना म्हणजे पुष्प अर्चन सेवा. जसे आपण कुंकुमार्चन करतो ना, त्याच पद्धतीने पुष्प अर्चन सेवा ही देवीला अत्यंत प्रिय सांगितलेली आहे. त्यामुळे जर आपल्याला मिळाले तर कमळ पुष्प आणायचे आहेत, नाही मिळाले तर आपण साधे पुष्प म्हणजेच गुलाब पुष्प पण घेऊ शकता, गुलाबाचे फुलं घेऊ शकता. आणि जर आपल्याला कमळगट्टेचे बीज मिळाले तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण कमळगट्टेचे बीज असतील किंवा कमळ पुष्प असतील किंवा आपण कोणतेही साधारण पुष्प घेऊ शकतो आणि ते 108 त्याच्या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि देवीची ही विशेष जी सेवा होणार आहे, 108 नाव देवीचे घेतले जाणार आहेत आणि श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल किंवा आपण छोटा सिक्का असतो तर सिक्का पण घेऊ शकतो आणि त्याच्यावर ही सगळी उपासना करू शकतो. माता लक्ष्मी आणि गणपतीचा एक छोटासा शिक्का आपल्याला मिळतो, तो शिक्का पण आपण आणू शकता जर मूर्ती शक्य नसेल आपल्याला आणणं किंवा श्रीयंत्र आणणं शक्य नसेल तर यासाठी लागणारं साहित्य काय? थोडेसे फुलं घ्यायचे आहेत, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि देवीला अभिषेकासाठी आपल्याला शुद्ध जल किंवा शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि देवीसाठी नैवेद्यासाठी आपल्याला लाह्या, बत्तासे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी देवीला धने आणि गूळ याचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे.
हा नैवेद्य देवीला दाखवल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी प्राप्त होते आणि आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. त्यामुळे उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण या सेवेचा लाभ घ्यावा. या सेवेतून आपल्याला पूर्ण वर्षभर नक्कीच देवी आपल्याला उत्तम प्रकारे आशीर्वाद देणार आहे. ही सेवा जर आपण भक्तिभावाने केली तर पूर्ण वर्षभर देवीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लोकांना या सेवेचा लाभ घेऊ द्या. आपल्यासोबतच अनेक लोक असे आहेत की त्यांची आर्थिक स्थिती खूप जास्त खराब असते. त्यांना सेवा कशा पद्धतीने करावी, कशी करावी याबद्दल माहिती नसते. त्यामुळे साध्या आणि सोप्या पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने आपण जी उपासना करणार आहोत त्या उपासनेचा लाभ घ्या आणि सर्वांच्याच घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य नांदो ही माता लक्ष्मीच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझा व्हिडिओ संपवतो. श्री स्वामी समर्थ.